आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात, त्याच्यावरती पण असतात. ही काय बघायची गर्दी, उत्सुकतेपोटी लोक येतात. पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात, नंतर बघू तर हे टिकवतात का? एक गोष्ट सांगतो, ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही. हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन. काही येणा वाटलो? अशा प्रकारचं पाऊल उचलताना काय मी 10 वेळा 100 वेळा विचार केला नसेल, 1000 वेळा विचार केला नसेल की मी कोणतं पाऊल उचलतोय? झेंड्यामधले रंग. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? कशासाठी चिंता पडली आहे? बघाशी शिशिर शिंदेने सांगितलं, निळा म्हणजे काय, भगवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे काय. त्याचा खरा अर्थ तो असेल, पण आपल्या देशामध्ये लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा, निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं. टाकाला जाऊन भांड कशाला लपवाय? जे खरं आहे ते खरं आहे. बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय? ज्यांनी ज्यांनी हा विचार आतापर्यंत मांडला, सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही? सगळे बरोबर आहेत. बाहेर पडले की आम्ही आमचे. हे पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. होय, हिरवा घेतला, हो निळा घेतला, भगवाई आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. काही चुकीच्या लोकांसाठी, काही धर्मांध चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात. अब्दुल कलामना तुम्ही नाकारणार आहात. इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात. जे चांगले आहेत त्यांना बरोबर घेऊन जावंच तर लागेल. आणि मला हे असले ढोंग जमणार नाहीत. मी जेव्हा मागे शिवसेना पक्षामध्ये असताना ज्याला प्रचाराला जात असे, व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं, काय साहेब इथे मुसलमानांबद्दल काही बोलू नका, आपल्या बरोबर आहेत. साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका, ते आपल्या बरोबर आहेत. अरे म्हटलं, मी कधी बोलत नाही रे. कशासाठी हे ढोंग करायचं? आपण जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मान्य आहे. काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी? की लगेच आता सगळ्यांबरोबर जायला लागले. हे काँग्रेसची ढोंगी पण आहे ना, हे मला जमायचं नाही, बिलकुल करणार नाही. की मुसलमानांना खुश करण्यासाठी म्हणून मशिदीत जा आणि टोप्या घाला. होय, मिरजेमध्ये गेलो होतो, समोरच आले. सगळे समोर आले, मला बोलले की नाही तुम्ही या दर्ग्याला भेट द्या. गेलो तिकडे, काय फरक पडला? पण त्या अख्ख्या दौऱ्यामध्ये फक्त एका ठिकाणी कुठेतरी गेलो मी, नांदेडला, तिकडे तुमच्या शिखांचं जे धर्मस्थान आहे आपलं, तिथेही गेलो. माझे अनेक मुसलमान मित्र आहेत, पहिल्यापासूनचे आहेत. एरवी कधी नाही मी त्यांच्याकडे जेवायला जातो, पण खास करून निवडणुकीच्या तोंडावरती इफ्तार पार्टीला जात नाही. अरे हे पुन्हा परत आज मी इथे सांगतो की हे जरी सगळं असलं
तरी मी कोणाचंही लांगुल चालन करणार नाही, निवडणुकीच्या तोंडावरती कुठेही जाणार नाही, कुठच्याही टोप्या घालणार नाही, हे आज या क्षणाला मी इथे आपल्या समोर जाहीर करतो. हे सगळे काँग्रेसची ढोंग सगळी. निवडणुका आल्या की मशिदीत जा, तिकडे इफ्तार पार्ट्या करा, टोप्या घाला, तेव्हा बाबासाहेब आठवणार आहे ना. एरवी काही नाही, शाहू फुले आंबेडकर नावं घ्यायची आणि आपल्याला हवं ते करायचं. सत्य म्हणून आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही नक्की काय परिस्थिती आज, कोणती परिस्थिती आहे, कुठची परिस्थिती आहे, काही नाही. ते महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे म्हणजे अगदी ज्वलंत आक्रमक नेता, पण हे नाव काहीतरी वेगळंच वाटतं ना. आता आक्रमक म्हणून मी काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ आणि ढाल किंवा तलवारी ठेवू का, की मी स्वतः आक्रमक आहे म्हणून मुलांची पण नावं तीच. आणि हल्ली जरा बदललेले वाटतात, हे हल्ली असतं, जरा थोडा चेंज झालाय ना त्यांच्यात. चेंज होतो, माणूस मोठा झाला की बदलतो. तुम्ही कोणाला विचारता का 1 वर्षाचे असताना आपण गादीत मुतत होतात त्यावेळेला आपण अजूनही मुतता का हो? माणूस मोठा होतो, माणूस बदलतो, माणूस विचाराने बदलतो. कुठच्याही गोष्टीला चांगला बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. कुठच्या गोष्टी सोडायच्या आणि कुठच्या गोष्टी धरायच्या हा भाग नाहीये. निवडणुकांच्या तोंडावरती जी अक्कल सुचते ती एरवी का नाही सुचत? आणि मला पडलेला हा गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न आहे. आता जायची मला काही मुस्लिम बांधव मला भेटायला आले होते, घरी आले होते. मी त्यांना स्पष्ट मला हवी ती माझी भूमिका त्यांच्या समोर मांडली. मी त्यांना म्हटलं, हे जे मध्यंतरी झालं अख्ख्या जगभर काय काय ठिकाणी झालं, मुसलमान समाज मोठ्या प्रमाणावरती बाहेर आला. कारण काय होतं तर मोहम्मद पैगंबराचं व्यंगचित्र काढलं गेलं. आज आपल्याला इकडे गोष्ट सांगतो, कोणाचंही लांगुलचालन करण्यासाठी नाही, पण ज्या प्रकारे हे जे व्यंगचित्र काढलं गेलं, मी स्वतः एक व्यंगचित्रकार आहे. मला जर व्यंगचित्र काढायचं असेल ना तर मला पहिलं चित्र लागतं आणि मग मी त्याचं व्यंगचित्र काढू शकतो. मोहम्मद पैगंबरांचं चित्रच नसेल तर व्यंगचित्र काढलंच कसं? मी म्हटलं ही चुकीचीच गोष्ट आहे. अशा प्रकारे कोणी कोणाच्या धर्माचा अपमान करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पण मी त्यांना हेही आवर्जून सांगितलं की M.F. हुसेनने सरस्वती, लक्ष्मी आणि आमच्या भारत मातेचं नग्न चित्र काढलं आहे. त्यावेळेला असं बोलण्यासाठी तुम्ही देखील तितकंच रस्त्यावरती आलं पाहिजे, तरच हा एकोपा जुळू शकेल. हे एका बाजूने नाही नुसतं होत, हे दोन्ही बाजूनी झालं पाहिजे. दलित बांधवांच्या बाबतीत नेहमीच ते आपले ठरलेले टिपिकल नेते, मिरिगू आज या भी फुलांचे शर्ट घालतात. दलित बांधव आहे तिकडेच आणि काहीतरी कोट्या करत बसायच्या. करतात काही माणसं, ते प्रकाश आंबेडकर, ते रासू गवई, रामदास आठवले, निवडणुका सोडल्या तर करतात काय? काय दलित बांधवांसाठी म्हणून एखादी काही संस्था स्थापन केली आहे किंवा त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचे म्हणून काही करतायत? काही नाही. निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि खोटी स्वप्न दाखवायची. कसली? आरक्षणाची. कसलं आरक्षण? ज्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही त्या देशामध्ये तुम्ही तिकडे खोटं बोलून सांगता ना आरक्षण